श्रीमद भागवत महापुराण स्कंध 6 अध्याय 1 अजामिळोपाख्यानाचा प्रारंभ। परीक्षित म्हणाला, भगवन, आप अगोदर दुसऱ्या स्कंधात निवृत्ती मार्गाचे वर्णन केले आहे। तसेच त्याच्याद्वारा अर्चिरादी मार्गाने जीव क्रमशः ब्रह्मलोकात जाऊन पोहोचतो आणि नंतर ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो असेही सांगितले आहे। मुनिवर्य, याखेरीज आपण प्रवृत्ती मार्गाचे सुद्धा तिसऱ्या स्कंधात वर्णन केले आहे। त्यामुळे त्रिगुणात्मक स्वर्ग इत्यादी लोकांची प्राप्ती होते, पण प्रकृतीचा संबंधन सुटल्यामुळे जीवांना वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडावे लागते। तसेच आपण अधर्म केल्यामुळे मिळणाऱ्या अनेक नरकांचेही विस्ताराने वर्णन केले। ज्याचे अधिपती स्वयंभू मनु होते त्या पहिल्या मनवंतराचेही आप वर्णन केले। त्याचबरोबर चौथ्या आणि 5व्या स्कंधात प्रियव्रत आणि उत्तानपादाचे वंश आणि त्यांची चरित्रे, तसेच द्वीपे, वर्षे, समुद्र, पर्वत, नद्या, उद्याने आणि विभिन्न द्वीपातील वृक्षांचे सुद्धा निरूपण केले। भूमंडळाची स्थिती, त्याची द्वीपे, वर्षे इत्यादी विभाग, त्यांची लक्षणे आणि विस्तार, नक्षत्रांची स्थिती, सप्त पाताळे आणि भगवंतांनी हे सर्व जसे निर्माण केले त्याचे वर्णनही ऐकविले। हे महाभाग, आता जे केल्यामुळे माणसांना अनेक भयंकर यातनांनी युक्त अशा नरकांमध्ये जावे लागणार नाही, तो उपाय आपण मला सांगा। श्रीशुक म्हणाले, मनुष्य मन, वाणी आणि शरीराने पाप करतो। जर त्याने त्या पापांचे याच जन्मात प्रायश्चित्त घेतले नाही तर मेल्यानंतर त्याला निश्चितपणे भयंकर यातनापूर्ण नरकात जावे लागते। त्याचे वर्णन मी तुला ऐकविले। म्हणून मृत्यू येण्याआधीच दोषाच्या कमी जास्तपणानुसार लवकरात लवकर पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्त घेतले पाहिजे। जसे रोगांचे कारण जाणणारा वैद्य रोगांची तीव्रता जाणून तत्परतेने औषधयोजना करतो। राजाने विचारले, मनुष्य राजदंड, समाजदंड इत्यादी लौकिक कष्ट आणि शास्त्रोक्त नरकमन इत्यादी पारलौकिक कष्ट देणारे पाप स्वतःचा शत्रू आहे हे जाणून सुद्धा पराधीन असल्यासारखा वारंवार पाप करतो। अशा स्थितीत त्याच्या पापांचे प्रायश्चित कसे होऊ शकेल? मनुष्य कधी प्रायश्चित्ताने पापांपासून सुटका करून घेतो तर कधी पुन्हा तीच पापे करू लागतो। मला असे वाटते की अशा स्थितीत जसे स्नान केल्यानंतर धूळ उडवून घेतल्यामुळे हत्तीने केलेले स्नान व्यर्थ होते, तसेच मनुष्याचे प्रायश्चित्त घेणेही व्यर्थच होय। श्रीशुक म्हणाले, कर्माने कर्माचा समूळ नाश होत नाही, कारण कर्माचा अधिकारी अज्ञानी असतो। अज्ञान राहिल्याने पापवासना कायमच्या मिटत नाहीत। म्हणून खरे प्रायश्चित्त तत्वज्ञान हेच होय। जो मनुष्य केवळ पथ्यकारक अन्न खातो त्याला रोग होऊ शकत नाही। तसेच हे राजा, जो मनुष्य शास्त्र नियमांचे पालन करतो तो हळूहळू कल्याणकारक तत्वज्ञान प्राप्त करण्यास समर्थ होतो। जसे बांबूच्या झाडांच्या जाळीला लागलेली आग बांबू जाळून टाकते, त्याचप्रमाणे धर्मज्ञ आणि श्रद्धावान धीर पुरुष तपश्चर्या, ब्रह्मचर्य, इंद्रिय दमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, अंतर्बाह्य पवित्रता तसेच यम, नियम या साधनांनी मन, वाणी आणि शरीराने केलेल्या मोठ्या पापांनाही नष्ट करतो। भगवंतांच्याच आश्रयाने राहणारे भक्त केवळ भक्तीने सूर्य जसे धुके नाहीसे करतो त्याप्रमाणे आपली सर्व पापे नाहीशी करतात। परीक्षिता, भगवंतांना आत्मसमर्पण केल्याने आणि त्यांच्या भक्तांची सेवा केल्याने जशी पापी पुरुषांची शुद्धी होते तशी तप इत्यादींनीही होत नाही। ज्या मार्गावरून भगवतपरायण सुशील साधू लोक चालतात तो भक्तिमार्गच जगामध्ये सर्वश्रेष्ठ, भयरहित आणि कल्याणकारक आहे। हे राजेंद्रा, जसे दारूच्या घड्याला नद्या पवित्र करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे घेतलेली प्रायश्चित्ते भगवद्विमुख मनुष्याला पवित्र करीत नाहीत।
या जगात ज्यांनी आपल्या भगवत गुणांवर प्रेम करणाऱ्या मनाला भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदात एकदा गुंतवले, त्यांनी सर्व प्रायश्चित्ते घेतली म्हणून समजावे. ते स्वप्नात सुद्धा यम आणि त्याचे पाशधारी दूत यांना पाहत नाहीत. याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात. त्यात भगवान विष्णू आणि यम यांच्या दूतांचा संवाद आहे. तो माझ्याकडून ऐक. कान्यकुब्ज नगरात एक दासीप्ती अजामेळ नावाचा ब्राह्मण राहत होता. दासीच्या संसर्गाने दूषित झालेला असून त्याने सदाचार सोडलेला होता. तो पापी, कधी वाटसरूंना बांधून ठेवी, कधी जुगार खेळत असे, कधी कपटाने धन लुटीत असे, तर कधी चोऱ्या करी. अशा प्रकारे लोकांना त्रास देऊन तो आपल्या कुटुंबाचे पोट भरीत असे. अशा प्रकारे तेथे राहून दासीच्या मुलांचे पालनपोषण करण्यात त्याच्या आयुष्याचा 88 वर्षांचा मोठा काळ निघून गेला. वृद्ध अजामेळाला 10 मुलगे होते. त्यापैकी सर्वात धाकट्याचे नाव नारायण होते. आईवडील त्याच्यावर अतिशय प्रेम करीत असत. वृद्ध अजामेळाचे मन बोबडे बोल बोलणाऱ्या नारायणात गुंतले होते. तो आपल्या मुलाचे खेळ पाहून अत्यंत आनंदित होत असे. अजामेळ मुलाच्या स्नेहबंधनाने बांधला गेला होता. तो जेवता खाताना त्यालाही जेवू खाऊ घालीत असे. पाणी पिताना पाणी पाजीत असे. अशा प्रकारे स्वतःला विसरलेल्या त्याला आपला मृत्यू जवळ आल्याचेही भान राहिले नाही. अशा प्रकारे राहणाऱ्या त्याचा मृत्यू जवळ आला तेव्हा तो आपला लहान मुलगा नारायण याच्या संबंधीच विचार करू लागला. तेवढ्यात अजामेळाने आपल्याला घेऊन जाण्यासाठी अत्यंत भयानक असे 3 यमदूत आलेले पाहिले. त्यांच्या हातात फास असून त्यांची तोंडे वेडीवाकडी होती आणि शरीरावरील केस ताठ होते. त्यावेळी मुलगा नारायण लांब खेळत होता. यमदूतांना पाहून घाबरलेल्या अजामेळाने मोठ्याने नारायणापाशी हाक मारली. महाराज, मरतेवेळी हरिकीर्तन करणाऱ्या अजामेळाच्या तोंडून स्वामींचे नाव ऐकून भगवंतांचे पार्षद एकदम तेथे आले. ज्यावेळी यमाचे दूत दासीप्ती अजामेळाच्या शरीरातून त्याचे सूक्ष्म शरीर ओढून घेत होते, तेव्हा विष्णुदूतांनी ताकद लावून त्यांना अडविले. त्यांनी अडविल्यानंतर यमराजाचे दूत त्यांना म्हणाले, अरे, धर्मराजांच्या आज्ञेला अडविणारे तुम्ही कोण? तुम्ही कोणाचे दूत आहात? कोठून आला आहात? आणि आम्ही याला नेत असता आम्हांना का अडविता? तुम्ही कुणी देव, उपदेव किंवा सिद्धश्रेष्ठ आहात काय? तुम्हा सर्वांचे डोळे कमलदलाप्रमाणे आहेत. तुम्ही पिवळी वस्त्रे परिधान केली आहेत. तुमच्या डोक्यावर मुकुट, कानात कुंडले आणि गळ्यांमध्ये कमलपुष्पांचे हार शोभून दिसत आहेत. तुम्ही सर्वजण तरुण आहात. तुम्हांना सुंदर 4 हात आहेत. सर्वांच्या हातांमध्ये धनुष्ये, बाणांचे भाते, तलवारी, गदा, शंख, चक्रे आणि कमळे शोभत आहेत. तुम्ही स्वतःच्या कांतीने दिशांमधील अंधकार आणि नेहमीचा प्रकाशही दूर करीत आहात. आम्ही धर्मराजाचे सेवक आहोत. तुम्ही आम्हांना का अडवीत आहात? श्रीशुक म्हणाले, यमदूत जेव्हा असे म्हणाले तेव्हा भगवान नारायणांचे आज्ञाधारक पार्षद हसले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना म्हणाले. विष्णुदूत म्हणाले, तुम्ही खरोखरच जर धर्मराजाचे सेवक आहात तर आम्हांना धर्माचे लक्षण आणि धर्माचे तत्व सांगा. दंड कोणत्या प्रकारे दिला जातो? दंड देण्यास पात्र कोण आहे? मनुष्यांमध्ये पापाचरण करणारे सर्वजण दंडनीय आहेत की त्यांच्यापैकी काही जणच? यमदूत म्हणाले, वेदांनी जी कर्मे करावीत असे सांगितले आहे ते धर्म होत आणि ज्यांचा निषेध केला आहे ते अधर्म होत. वेद साक्षात भगवंतांचे स्वरूप असून स्वयंभू आहेत असे आम्ही ऐकले आहे. जगातील रजोमय, सत्वमय आणि तमोमय असे सर्व पदार्थ, सर्व प्राणी आपले परम आश्रय असलेल्या भगवंतांमध्येच राहतात.
त्यांचे गुण, नाम, कर्म आणि रूप यांनुसार वेदच त्यांचे योग्य विभाग करतात. जीवाच्या कर्मांचे सूर्य, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिये, चंद्र, दोन्ही संध्या, काळ, रात्र, दिवस, दिशा, पाणी, पृथ्वी, काळ आणि धर्म हे साक्षी असतात. यांच्याद्वारा अधर्म कळतो आणि मग दंडाच्या पात्रतेबद्दल निर्णय होतो. पापकर्म करणारी सर्व माणसे आपापल्या कर्मानुसार दंडनीय ठरतात. हे पुण्यशील पुरुषांनो, प्राणी जी कर्मे करतात त्यांचा गुणांशी संबंध असतोच. म्हणून सर्वांकडून काही पाप आणि काही पुण्य होतच असते. देहधारी कोणीही कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. या लोकात जो मनुष्य ज्या प्रकारचा आणि जितका अधर्म किंवा धर्म करतो तो परलोकामध्ये त्याचे तितकेच आणि तसेच फळ भोगतो. हे देवश्रेष्ठांनो, सत्व, रज आणि तम या 3 गुणांतील भेदामुळे या लोकी 3 प्रकारचे प्राणी दृष्टीस पडतात. पुण्यात्मे, पापात्मे आणि पुण्यपाप दोन्हींनी युक्त किंवा सुखीदुःखी आणि सुखदुःख दोहोंनी युक्त, तसेच परलोकामध्ये सुद्धा त्यांच्या त्रिविधतेचे अनुमान करता येते. वर्तमान काळच भूतकाळ आणि भविष्यकाळाचे अनुमान करून देतो. तसेच वर्तमान जन्मातील पापपुण्ये सुद्धा मागील आणि पुढील जन्मांच्या पापपुण्याचे अनुमान करून देतात. भगवान ब्रह्मदेवांसारखे यमराज स्वतःच्या नगरात राहूनच मनानेच सर्वांचा भूतकाळ पाहतात. त्याचबरोबर ते त्यांच्या भविष्यकाळाचाही विचार करतात. किंवा शरीरात राहणारा अजन्मा क्षेत्रज्ञ जीवाचा भूतकाळ जाणतो, तसाच त्याच्या भविष्यकाळाचा विचार करतो. जसे झोपी गेलेला मनुष्य स्वप्नामध्ये दिसणाऱ्या कल्पित शरीरालाच आपले खरे शरीर समजतो आणि खऱ्या शरीराला विसरतो, त्याचप्रमाणे जीवाला सुद्धा आपल्या पूर्वजन्मातील स्मृती राहत नाही आणि वर्तमान शरीराशिवाय त्याला अगोदरच्या किंवा पुढच्या शरीरासंबंधी काहीच कल्पना येत नाही. जीव या शरीरामध्ये 5 कर्मेंद्रियांनी स्वतःची कामे करतो, 5 ज्ञानेंद्रियांनी शब्दादी 5 विषयांचा अनुभव घेतो आणि 16व्या मनाच्या सहाय्याने तो स्वतः एकटाच मन, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये या तिघांच्या विषयांचा उपभोग घेतो. जीवाचे हे 16 कला आणि सत्वादी 3 गुणांचे लिंगशरीर अनादी आहे. हेच जीवाला वारंवार हर्ष, शोक, भय आणि कष्ट देणाऱ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यागत अडकविते. जो जीव अज्ञानाने काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या 6 शत्रूंवर विजय मिळवित नाही, त्याला त्याची इच्छा नसतानाही निरनिराळ्या वासनांनुसार अनेक कर्मे करावी लागतात. अशा स्थितीत तो रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतःच आपल्याला कर्माच्या जाळ्यात अडकवून घेतो आणि मोहाची शिकार बनतो. कोणताही शरीरधारी जीव कर्म केल्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही. प्रत्येक प्राण्याचे स्वाभाविक गुण बळजबरीने त्याला आपल्या अधीन करून त्याच्याकडून कर्म करवितात. जीव आपल्या प्रारब्धानुसार स्थूल आणि सूक्ष्म शरीर प्राप्त करतो. त्याच्या स्वाभाविक प्रबळ वासनांमुळे त्याला मातेसारखे स्त्रीरूप किंवा पित्यासारखे पुरुषरूप प्राप्त होते. प्रकृतीशी संसर्ग झाल्यानेच पुरुष आपले मूळ स्वरूप विसरून शरीरालाच आपले खरे रूप मानतो. हा भ्रम भगवंतांच्या भजनाने लवकरच नाहीसा होतो. हा अजामेळ शास्त्रज्ञ होता. शील, सदाचार आणि सद्गुणांचे तो आगर होता. ब्रह्मचारी, विनयशील, जितेंद्रिय, सत्यनिष्ठ, मंत्रवेत्ता आणि पवित्र होता. हा गुरु, अग्नी, अतिथी आणि वृद्ध पुरुषांची सेवा करणारा होता. तसेच हा अहंकार रहित, सर्व प्राण्यांचे हित इच्छिणारा, साधू, मितभाषी आणि निर्मत्सरी होता. एके दिवशी हा ब्राह्मण आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार वनात गेला आणि तेथून फळे फुले, समिधा व दर्भ घेऊन घरी येऊ लागला. परती येतेवेळी त्याला एक कामातूर शूद्र मद्यपान करून कोणा वेश्येबरोबर विहार करीत असलेला दिसला. वेश्या सुद्धा मद्यपान करून धुंद झाली होती.
नशेमुळे तिचे डोळे भिरभिरत होते. तिची अवस्था अर्धनग्न होती. तो निर्लज्ज, आचारभ्रष्ट शूद्र त्या वेश्येबरोबर कधी गात, कधी हसत तर कधी वेगवेगळ्या क्रीडा करीत असे. तो शूद्र कामोद्दीपक वस्तू लावलेल्या हातांनी त्या स्त्रीला आलिंगन देत होता. त्यांना या अवस्थेत पाहून अजामिळ एकदम मोहित आणि कामातुर झाला. जरी अजामिळाने आपले धैर्य आणि ज्ञानानुसार कामवेगाने विचलित झालेले आपले मन आवरण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, तरी सुद्धा त्याला ते शक्य झाले नाही. कामपिशाचाने त्या वेश्येचे निमित्त करून अजामिळाचे मन ग्रासून टाकले. शुद्धबुद्ध हरपून आता तो मनोमन त्या वेश्येचे चिंतन करू लागला आणि त्याने स्वधर्म सोडून दिला. तो आपल्या पित्याची सर्व संपत्ती खर्च करून त्या स्त्रीलाच रिझवू लागला. ती ज्यामुळे प्रसन्न होईल अशाच तिला आवडणाऱ्या गोष्टी तो करू लागला. त्या स्वच्छंदी स्त्रीच्या नेत्रकटाक्षांनी भुललेल्या त्या पाप्याने आपल्या कुलीन, नवयुवती, विवाहित, ब्राह्मण पत्नीचाही त्याग केला. हा मूर्ख ब्राह्मण न्यायाने जसे आणि जिथे कुठे धन मिळेल तिथून ते आणून त्या वेश्येच्या मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. या पापी पुरुषाने शास्त्राज्ञेचे उल्लंघन करून स्वच्छंद आचरण केले आहे. सत्पुरुषांनी याची निंदा केली आहे. पुष्कळ दिवसपर्यंत याने वेश्येच्या अपवित्र अन्नाने आपले जीवन व्यतीत केले आहे. यामुळे याचे सर्व जीवनच पापमय आहे. म्हणून आपल्या पापांचे काहीही प्रायश्चित्त घेतलेल्या या पापी पुरुषाला आम्ही यमराजांकडे नेत आहोत. तेथे हा आपल्या पापाची शिक्षा भोगून शुद्ध होईल. स्कंध 6 अध्याय 1 समाप्त. हरि ओम तत्सत.